शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा नाही, कांद्याला भाव नाही, मक्याला भाव नाही, प्रत्येक मालाचे बाजार भाव वाढलेले आहेत। एकीकडे कांद्याचा भाव कोसळलाय, दुसरीकडे मक्याचा भाव पायाखाली घसरलाय आणि शेतकरी मात्र रस्त्यावर उतरलाय। उपोषण पेटलीत। अधिवेशनात जयंत पाटील आणि अनेक आमदारांनी हा मुद्दा तुफानपणे देखील मांडला, पण इतक्या गंभीर संकटाकडेही सरकारचं ध्यान अजूनही झोपेतच आहे असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतोय। शेतकरी म्हणतो आमचं आयुष्य संपतंय आणि सरकार फक्त बघतंय। चांदवड येथील उपोषण वाढत गेलं, दबाव वाढला तेव्हा मंत्री दादा भुसे आंदोलनस्थळी आले। चर्चा झाली, कांदा उपोषण मागे घेण्यात आलं, पण अजूनही एकच प्रश्न, उपोषण मागे घेऊन खरंच फायदा होणार की पुन्हा एकदा आश्वासनानंतर शेतकरी फसणार? पाहुयात सविस्तर काय घडलं चांदवड येथे, तेही सविस्तर सांगते। चांदवड लासलगाव नाशिक मध्ये अर्थात चांदवड बाजार समितीत 4 दिवस आमरण उपोषण सुरू होतं। लासलगाव देशातील सर्वात मोठा कांदा बाजार, तिथे भाव पडलेत। आज कांद्याला मिळतोय 800 ते 900 रुपये आणि कधी कधी तर 400 ते 700 रुपयांपर्यंत देखील भाव। शेतकरी म्हणतो 1 क्विंटल कांदा तयार करायला 2000 रुपये लागतात आणि मिळतोय फक्त 900 रुपये भाव। हा काय भाव नाही तर ही आमची चेष्टा आहे। सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या बाजूने जोरदार आवाज देखील उठवला गेला। जयंत पाटील यांनी सरकारला थेट सवाल केला। कांदा निर्यातीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। ताजं उदाहरण देतो, केंद्र शासनाने निर्यातदारांना दिल्या जाणाऱ्या निर्यातीत वस्तूवरील कर व शुल्क परतावा योजनेत तात्काळ प्रभावाने 50% कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे हे धक्कादायक आहे भातखळकर साहेब। म्हणजे सरकार आता सगळ्या ग्रांट्स कमी करायला लागले आहेत। मात्र चांदवड येथे आमरण उपोषण शेतकरी करत होते। शेतकऱ्यांचा दबाव वाढल्यावर मंत्री दादा भुसे स्वतः चांदवडला पोहोचले। त्यांनी चर्चा केली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ असं देखील सांगितलं। तुमच्या मागण्या ठोसपणे मांडू। शेतकरी म्हणाले आम्ही संवादाला तयार आहोत, पण वेळेत निर्णय हवा। या आश्वासनामुळे उपोषण मागे घेतलं, पण प्रश्न अजूनही हवेमध्ये आहे। आता प्रत्यक्ष फायदा किती काय माहित। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या तेही सांगते। नंबर 1, कांद्याला किमान 3000 रुपये हमी भाव द्या। सध्याचा भाव 800 ते 1000 रुपये, त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च सुद्धा निघत नाही। नंबर 2, भाव कोसळल्यास 1500 रुपये अनुदान द्या, जसं आधी दिलं तसं, पण फक्त नाम मात्र नाही तर वेळेवर द्या। नंबर 3, निर्यात खुली करा, निर्बंध कमी करा। प्रत्येक वेळी निर्यात बंद केली की भाव कोसळतात। नंबर 4, कांद्याला राष्ट्रीय पातळीवर MSP लागू करा। MSP हा फक्त पोस्टरवरील शब्द नको, तर प्रत्यक्ष लागू करा। नंबर 5, मका उत्पादकांसाठीही हमी भाव जाहीर करा। मक्या भावही 1200 ते 1300 वर पडून 900 वर आला आहे। नंबर 6, बाजार समित्यांमध्ये पारदर्शकता आणा, दिवसातून 2दा भाव जाहीर व्हावेत। नंबर 7, तातडीने नुकसान भरपाई द्या, भाव दुर्घटनेला पीक विम्यासारखी मदत लागू करावी। यावर सरकार सांगते आम्ही चर्चा करतो, अभ्यास करतो, बैठक लावतो, पण शेतकऱ्यांचे उत्तर स्पष्ट आहे, तुम्ही अभ्यास करता तोपर्यंत आम्ही मरतो। लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या राजकारणात शेतकऱ्याचा मुद्दा शेवटचा बनतो आणि हाच सगळ्यात मोठा धोका आहे। प्रश्न असा, पुढे भाव वाढतील का? तर सांगते, सरकार जर निर्यात खुली करेल, अनुदान जाहीर करेल, MSP लागू करेल, बाजारातील खेळ रोखेल, तरच कांद्याचे भाव वाढतील। नाहीतर पुन्हा एकदा शेतकरी रडतो आणि व्यापारी हसतो, अशी स्थिती निर्माण होईल। आजचा प्रश्न फक्त कांद्याचा नाहीये, तर तो शेतकऱ्याच्या जगण्याचा प्रश्न झालाय। तुम्हाला काय वाटतं? कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळणार की सरकार पुन्हा एकदा नवा खेळ खेळणार? कमेंट करून नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। बाकी अशाच अपडेटसाठी ॲग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।